तुमच्यावरती दारिद्र्याचा आलेला गंज जर काढायचा असला, तुम्हाला शासक बनावं लागणार आहे. कुणी डोक्यावर हात फिरला, कुणी हातात हात दिला, कुणी चहा पाजेला म्हणून आपण मोठे नाही होणार. या दसऱ्याच्या निमित्तानं सांगतो, जातीला सांभाळायचं असलं, जातीच्या अडचणी दूर करायच्या असल्या तर तुम्हाला शासक बनावं लागेल. आणि प्रशासकही बनावं. प्रशासनात एवढी ताकद आहे, दादा जरी असला तर हात जोडून प्रशासनासमोर बनावा. दादा त्याला प्रशासनापुढे हात जोडून उभा राहावा लागतो. राजकीय नेता असला तरी हात जोडून उभा राहावा लागतो. गुंड असला तरी राहावा लागतो. 2-3 उदाहरणं सांगतो. बरोबर. तुम्ही जर PSI बनला, त्याला प्रशासन म्हणायचे. तुम्ही तहसीलदार, PSI, SP, कलेक्टर जर बनला, कसलाही दादा तुमच्या पुढं हात जोडून उभा राहील. कसलाही नेता तुमच्या पुढं हात जोडून उभा राहील. समजून घ्या. आज दसऱ्याच्या निमित्तानं तुम्हाला काय सांगतोय, लेकरा बाळांसाठी आयुष्याची शिदुरी आहे. नुसते कष्ट करा, नुसतं पळा, एवढंच करू नका. तुमचं पोरग, तुमची पोरगी PSI झाली, तहसीलदार झाली, कलेक्टर झाली, SP झाली, मोठा वकील झाली, न्यायाधीश झाली, मोठा डॉक्टर झाली, मोठा इंजिनियर झाली, मोठमोठ्या पोस्ट आहेत त्याच्यात अधिकारी झाली. तुमचं पोरग पोरगी CIDत गेली, SITत गेली, SCBत गेलं. प्रत्येक क्षेत्रात जर आपलं लेकरं गेलं ना, तर या गरीब समाजाला बसायला आधार होईना. ऑफिस एखादं बसायला आधार. सगळे बोगस लोक जाऊन बसले तिथं, बोगस आरक्षण घेतलेले, बोगस. हाय का डोकं ठेक्यात तुमचं? तर काय म्हणते, झालंय का? लोक जातीचं काम करायचं असलं, सत्ता असो नाही तर नसो, बर का बरोबर, सत्ता असो नाही तर नसो, प्रशासनात जर आपले अधिकारी असले ना, राईट खोटात ठोके द्यायचे. सत्ता असो नाही तर नसो. म्हणून आजपासून एक गोष्ट लक्षात ठेवा, आता आपल्याला प्रशासनात लोक घालायचे, खूप पोराने पोरी अधिकारी करायचे प्रत्येक क्षेत्रात. आणि दुसरं, तुम्ही शासक बना, कोणाला फोन लावायची गरजच नाही, लगेच काम. सगळे बसले त्यांचे, आपल्या घरात दारात येणे.